महाराष्ट्रातील तमाम लाईन स्टाफ बांधवांना क्रांतिकारी जय तंत्रज्ञ जय महाराष्ट्र। मित्रांनो, मी आदित्य राठोड, क्रांतिकारी लाईन स्टाफ सेना, केंद्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश की काल आपल्या युनियनचं संघटनेचं एम्प्लॉय पोर्टलवरती रजिस्ट्रेशन म्हणून एक ऑप्शन आलेले मित्रांनो, त्या रजिस्ट्रेशन अंतर्गत आपण सांगू इच्छितो मित्रांनो की महाराष्ट्रातील तमाम लाईन स्टाफ बांधवांनी क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेचं ऑप्शन निवडून आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य प्रशांत लबडे पाटील साहेब यांना साथ द्या। का मित्रांनो, आपल्या क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेलाच का साथ द्यायची, तर मित्रांनो आपण सांगू इच्छितो व आपलं लक्ष वेधू इच्छितो की ज्या कॅडरने आजपर्यंत 60 ते 70 वर्षामध्ये आपल्यावरती नेतृत्व केलं आहे, आपल्या गर्दीवरती त्यांच्या कॅडरचा फायदा करून घेतला मित्रांनो। जर आपण आपल्या लाईन स्टाफ आपलं नेतृत्व करतोय, आपण त्यांना साथ दिली तर नक्कीच हेड ऑफिसपर्यंत मान्य प्रशांत लबडे पाटील साहेब हे आपल्या न्याय हक्काच्या मागण्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील मित्रांनो। त्यामुळे क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेचं ऑप्शन भरून महाराष्ट्रातील तमाम लाईन स्टाफ बांधवांनी आपली ताकद वाढवावी मित्रांनो। व तसेच आपण सांगू इच्छितो मित्रांनो की महाराष्ट्रातील काही लाईन स्टाफ बांधवांमध्ये थोडंसं समभ्रम व गैरसमज निर्माण झालं आहे। का तर मी जर क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेचं ऑप्शन वाढलं तर मला सोसायटीमध्ये त्रास दिला जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला मुळात एक गोष्ट सांगू इच्छितो की सोसायटी आणि संघटना हा भाग वेगळा आहे, त्यामुळे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही। ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांनी व्यक्तिशः मान्य प्रशांत लबडे पाटील साहेब व मला आदित्य राठोड यांना संपर्क करा, त्यांचा समाचार आमच्याकडून घेतला जाईल। तरी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधील काही बाह्यस्रोत कर्मचारी आहेत, त्यांचंसुद्धा आपलं एक ॲप्सद्वारे आपण रजिस्ट्रेशन करून घेणार आहे। तरी सर्व सेक्शन लेवलवरती ज्यांना या रजिस्ट्रेशनबद्दल माहिती आहे त्यांनी सर्वांकडून हे भरून घ्यावं व क्रांतिकारी ऑप्शन निवडण्यासाठी त्यांना समजून सांगावं मित्रांनो। पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रातील बांधवांना सांगू इच्छितो की बहुसंख्येने साथ दिली तर आपल्या न्याय हक्काच्या मागण्या आपल्याला सुटणार आहे।